रायरेश्वर पठार. तलवार उचलण्याआधी इथे एक शपथ घेतली गेली होती आणि त्याच शपथेतून हिंदवी स्वराज्याचा विचार जन्माला आला. पुण्यापासून साधारण 55 ते 60 किलोमीटर अंतरावर भोर तालुक्यातील सह्याद्रीच्या माथ्यावर एक विशाल आणि विस्तीर्ण पठार आहे. इतिहास सांगतो, वयाच्या साधारण 16व्या वर्षी या पठारावरील रायरेश्वर महादेवाच्या मंदिरातच छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराचे पठार खूप मोठे आहे. दूरदूरपर्यंत पसरलेली मोकळी जमीन, चारही बाजूंनी सह्याद्रीचे कडे आणि उंचीवर असल्यामुळे हा परिसर नैसर्गिकरित्या निरीक्षणासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत योग्य मानला जातो. इथली एक खास ओळख म्हणजे या पठारावरील नैसर्गिकरित्या आढळणारी 7 रंगाची माती. भौगोलिक बदलांमुळे तयार झालेली ही माती रायरेश्वराला वेगळं आणि दुर्मिळ बनवते. आज हे ठिकाण शांत दिसतं, पण इथूनच इतिहासाला दिशा मिळाली. अशा ठिकाणांचा इतिहास तुम्हाला आवडत असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशाच ठिकाणचा इतिहास आणि माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा.